हॅलो मित्रांनो, माझं नाव योगेश, माइंड ट्रेनर. सगळ्यांचं स्वागत आहे या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. माय डिअर फ्रेंड्स, आपला जो प्रोग्राम होत आहे तो 2 दिवसाचा आहे. मुलांसाठी आणि पालकांसाठी थर्ड आय ऍक्टिव्हेशन. आता कसलीच चिंता नाही. आता मुलांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व. मुलगा अभ्यासामध्ये कमजोर आहे, ऐकत नाही, परीक्षामध्ये मार्क्स कमी मिळतात, मोबाईल आणि टीव्ही मध्येच व्यस्त राहतो. या सगळ्यांचं सोल्युशन आज भेटणार आहे. माय फ्रेंड्स, थर्ड ऍक्टिव्हेशन हे मुलांचं करायचं म्हणजे करायचं आहे. 2 दिवसाचा हा प्रोग्राम सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल. छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. यस माय फ्रेंड्स, अलग अलग जिल्ह्यातून, अलग अलग राज्यातून, अलग देशातून मुलं येतात हे शिकण्यासाठी. आणि तुम्हाला मला आनंद वाटतोय सांगायला की आता आम्ही पालकांना सुद्धा इन्व्हॉल्व करतोय. पहिल्या दिवशी मुलं शिकणार आहे थर्ड ऍक्टिव्हेशन. त्यांना डोळे बंद करून दिसणार आहे आपण त्यांना डेव्हलप कसं करायचं. याच्यासाठी डे 2 मध्ये पालकांसोबत मुलं सुद्धा राहणार आहे. म्हणजे डे 2 ला पालक आणि मुलं दोघांना मी ट्रेनिंग देईल की कसं मुलांना यामध्ये डेव्हलप करायचं आणि मुलांचं आयुष्य बदलायचं. हा जो प्रोग्राम आहे याच्यामध्ये मेडिटेशन आहे आणि आपल्याला माहिती आहे मेडिटेशनचं महत्व काय आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम, एकनाथ महाराज यांनी ध्यान केलं. लॉर्ड बुद्धा, महावीर यांनी ध्यानाद्वारे आपली मनाची शक्ती वाढवली आणि खूप मोठं कार्य त्यांनी केलंय. मला हेच मुलांना घडवायचं आहे. ध्यान ही जी गोष्ट आहे ना, हा कुठं प्लॅटफॉर्म नाही मुलांसाठी शिकण्याला. पालकांना सुद्धा माहिती नाही की मेडिटेशनचं महत्व काय आहे, मेडिटेशन का केलं जातं. मी भगवद्गीता 8वी ला वाचली होती. ध्यानाचा त्याच्यामध्ये चॅप्टर होता. 6वा अध्याय ध्यान योग. ज्ञानेश्वर महाराजांनी जे ज्ञानेश्वर लिहिली त्याच्यामध्ये योगा, ध्यान, धारणा ही गोष्टी होत्या. आपल्याला हे मुलांना शिकवायचं. ही जी गोष्ट आहे ना, मेडिटेशन, थर्ड आय, हे कुठली स्कूल नाही शिकवत, कुठे ट्युशन नाहीये की जिथं सर शिकवतात मुलांना. यस, आणि मला आनंद वाटेल सांगायला की माझं मिशन आहे की मला हे 10 लाख मुलांना शिकवायचं आहे. त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी खूप महान कार्य ते करेल असं त्यांना घडवायचं आहे. जेव्हा मुलं ध्यान करणार ना, त्यांच्या मनातले विचार कमी होणार. त्यांच्या मनातला जो कचरा आहे, मनातला जो टेन्शन आहे, तणाव आहे, स्ट्रेस आहे, विचार आहे, ते कमी होतात. कॉन्सन्ट्रेशनची अवस्था, ध्यानाची अवस्था. मुलं असेच डोळे बंद करून नाही वाचत. त्यांचा मनातला जो विचार आहे ना ते शून्य होतात आणि विचार शून्य मधली ही प्रोसेस आहे, ध्यानाची ही अवस्था आहे. आणि आपल्या बॉडीमध्ये जे 7 चक्र आहे ते ऍक्टिव्हेट केले जातात. मुलांसोबत पालकांना हा प्रोग्राम आहे आणि आनंद वाटतोय सांगायला की आपल्या छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद इथे हा प्रोग्राम होत आहे. याची फीज आम्ही खूप कमी ठेवली आहे कारण गावाकडले, शहरातली मुलं एकत्र येणार आहे, बाहेरचे राज्यातले मुलं एकत्र येणार आहे. सगळ्यांना अफोर्डेबल असा हा प्रोग्राम ठेवला आहे. या प्रोग्राम मध्ये असतं काय, या प्रोग्राम मध्ये काय शिकवणार आहे? ध्यान, प्राणायाम, त्राटक, मनाचे जे ब्रेनचे जे एक्सरसाइज आहे ना ते याच्यामध्ये असणार आहे. आणि सोबत पालकांना दुसऱ्या दिवशी मी माइंड पॉवर, NLP, रेखी म्हणजे डोळे बंद करून आपल्या बिमारी बघायच्या आणि ते नीट करायच्या, याचं शास्त्र. थर्ड ऍक्टिव्हेशनचं हे खूप जबरदस्त टेक्निक आहे. आणि सोबत पालकांनी मुलांना मेमरी टेक्निक्स, जेणेकरून मुलांचा जो अभ्यास आहे ना प्रॉब्लेमच खतम. यस, इतना हा अमेझिंग प्रोग्राम 2 दिवसाचा असणार आहे. तुम्हाला आता रजिस्ट्रेशन करायचंय. 500 रुपीज टोकन अमाऊंट पे करून आपल्या मुलांचं रजिस्ट्रेशन करून घ्या. रिमेनिंग जी फीज आहे ना ती कार्यक्रमाच्या दिवशी द्या. सकाळी तुम्हाला फीज कंप्लीट करूनच मुलांचं अटेंड करायचं आहे लाईव्ह सेशन. मला माहित आहे संभाजीनगर तुमच्यापासून दूर आहे, लांब आहे, पण नक्की या प्रोग्रामला या. माझे फ्रेंड्स, हा प्रोग्राम बाहेरच्या देशातले मुलं येतात आणि हे शिकतात, बाहेरच्या राज्यातले मुलं हे शिकतात आणि करतात. महाराष्ट्राच्या मुलांना मी हे शिकवतोय. येस माझे फ्रेंड्स, गेल्या 10 वर्षापासून मी शिकवतोय. आतापर्यंत 10,000 पेक्षा जास्त मुलांना मी ट्रेन केलं आहे. युट्यूब चॅनल एकदा बघा ना माझं, योगेश दहीहंडे टाईप करा, तुम्हाला कळेल की मी गेल्या 10 वर्षापासून हे ट्रेनिंग देतोय आणि छत्रपती संभाजीनगर मध्येच आहे. तर आताच्या आता बुक करा. खाली दिलेल्या नंबरला फोन पे, गुगल पे करा. नेट बँकिंग यूज करत असेल तर ते करा आणि बुक करा आपल्या मुलांचं सीट. तर भेटूया ना आपण लाईव्ह वर्कशॉप मध्ये आणि शिकूया माझे फ्रेंड्स थर्ड ऍक्टिव्हेशन. ज्यांनी कोणी याचा अनुभव घेतलाय ना त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य बदलून टाकलंय बघा.
सांगू शकते की लहान मुलं ही अगदी निरागस असतात आणि त्यांच्यामध्ये कुठलेही विकार नसतात या स्टेजला डेव्हलप झालेले. झिरो थॉट्स लेवलला मुलं सबकॉन्शियस लेवलला जाऊन अशा पद्धतीने काहीही वाचू शकतात, ओळखू शकतात, कलर सांगू शकतात आणि हे याबरोबरच त्यांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते, एकाग्रताही वाढते आणि हे त्यांच्यासाठी खूप चांगले आहे. भविष्यात त्याचा काही फायदा होतो का? भविष्यात म्हणजे स्मरणशक्ती ही कायमस्वरूपी राहते आणि मुलांचं अभ्यासाची गोडी वाढते. शिवाय टीव्ही, मोबाईल हे जी काही सवयी आहेत त्याही मुलांच्या हळूहळू कमी होतात. चिडचिडेपणा किंवा कोणाचंही न ऐकणं या गोष्टी सगळ्या कमी होत जातात आणि मुलं बऱ्यापैकी सायलेंट होतात. आता हे अनुजचे वडील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. याचा बेनिफिट म्हणजे त्यांच्या आयुष्याला असा आहे, अभ्यासात त्यांचं कौशल्य वाढेल, त्यांचं स्किल वाढेल आणि ज्या गोष्टी त्यांना इंटरेस्ट आहे त्याच्यात ते चांगल्या पद्धतीने प्रावीण्य करतील. याच्यात म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्स असतात. मिड ब्रेन म्हणजे हे अंतर्मनांचा खेळ आहे सगळा. आपलं सबकॉन्शियस माइंड डेव्हलप केलं जातं. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जे चक्र असतात आपल्याला, ते चक्र सगळे जागृत केले जातात. आपण पाहिलेलं आहे, स्वामी विवेकानंदांनी सुद्धा अशीच पुस्तकं त्यांचे पाठ करायचे. एकदा का त्यांनी सगळं पुस्तक पाहिलं की कुठल्या पानावर काय आहे ते सगळं स्वामी विवेकानंदांना लक्षात राहायचं. त्याच पद्धतीने स्वामी विवेकानंदांनी अभ्यास केला. आपले साधू मुनी संत हे पण ह्याच तपस्या, ह्याच शक्तीचा वापर करून दूरदूरच्या गोष्टी बघायच्या. कैसे क्या सोच के डिसीजन लिया था करना है? मैंने पहले भी ये खेड़ में देखा था, मतलब रत्नागिरी डिस्ट्रिक्ट में, कि बच्चे ऐसे करते हैं, उनका थर्ड आई एक्टिवेट हो जाता है और उसके बाद वो जो है वो देख सकते हैं, फील कर सकते हैं, उनके जो सेंसरी ऑर्गन्स है वो डेवलप हो जाते हैं. इसीलिए मैंने उसको एनरोल किया एंड आई एम सीइंग वेरी गुड रिजल्ट्स. ऐसे कुछ चेंज आपने क्या देखा है वेदांत में? मैंने देखा है कि वो जल्दी उठता है और मेडिटेशन करता है. सुबह उठ के नहाने के बाद झट से मेडिटेशन के लिए बैठता है और थोड़ा सा मुझे लगता है शांत हो गया है. और मोबाइल मतलब वो जो ज्यादा यूज करता था वो थोड़ा कम यूज करता है, कम कर रहा है. टीवी मोबाइल का क्या है? अभी 11 दिन हो गया टीवी और मोबाइल देखते ही नहीं है. खाली टीवी पे अपन अपना जो एक चल रहा है वही देख रहे हैं. अच्छा. इससे पहले देखते थे टीवी ज्यादा, कुछ ऐसा? इससे पहले देखते थे टीवी. रिमोट ही नहीं छोड़ती. रिमोट छोड़ते थे. देखिए सभी यहाँ पे सुन सकते हैं, आर्या जो रिमोट ही नहीं छोड़ती थी और आज उसने पूरी तरह से 11 दिन टीवी नहीं देखी है. हॅलो. हा नमस्ते सर. हा, रेड्डी दीदी. सुतारची मम्मी बोलते. हो. हा नाही, रेड्डीमध्ये भरपूर म्हणजे आता भरपूर म्हणजे त्याच्यात बदलाव भरपूर झालाय. स्मेल करून आणि फ्लिप करून पण ओळखू शकते. परत कार्ड आता तिच्या पायाखाली वगैरे द्यायला लागले म्हणजे पण ओळखते. रीडिंग करायला लावायची तिला. रिडिंग पण सांगते की सर तिला. काल परवा दिवशी पासून तिचं मनाने म्हणायला लागले, मम्मी मी पण मेडिटेशन करणार. मग म्हटलं छान झालंय. भरपूर बदल झालाय. थँक्यू बरं सर. म्हणजे असं मी कल्पना पण केली नव्हती की खरंच रिद्धीच्या तेवढा म्हणजे 9 दिवसात एकदम एवढा बदल होईल असं वाटलं पण नव्हतं मला. मला काय वाटलेलं, मला असं वाटतं, कल्पना पण वाटत नव्हती सर. मग रात्री मिस्टर पण आमचे आश्चर्यचकित झाले. म्हणजे कशी काय मुलगी सांगते. आणि मी सगळं पडदे वगैरे लावलेले, अंधार केलते नाही आणि लाईट पण असं एकदम डिम ठेवलेली, म्हणजे तिला असं दिसून पण असं हे केलं होतं. आणि जाम बांधलेले म्हणजे एक स्टोल पूर्ण तिला गोंजाळलेला डोळ्याला, म्हणजे बघू नये म्हणून. तरी सुद्धा त्यातून ती सांगितली, छान सांगितली. आणि मला एवढीच अपेक्षा आहे, म्हणजे बाकी काय मुलांच्या मध्ये बदल झाला हेच आपल्याला पाहिजे ना. हो. आणि नाही खरंच असं मला असं वाटतं, आता वाटतं की खरंच आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे. गेला आणि त्यांच्या भविष्यासाठी झालं, पूर्ण आयुष्यभरासाठी. बरोबर. तुम्ही टीचर आहात का मॅम? हो. मी टीचर आहे, म्हणजे हायस्कूल शाळेवरती आहे. आमच्या इथे तासगाव मध्ये निमनी म्हणून गाव आहे. यूट्यूब पे आपके वीडियो देखे. ऐसे मैं सर्च कर रहा था तो मिड ब्रेन एक्टिवेशन का कोर्स के बारे में मुझे पता चला. तीसरे दिन उसकी आँख खुल गई और वो रीडिंग करने लगा. मानो छोटे छोटे अल्फाबेट्स, स्मॉल लेटर्स, कैपिटल लेटर्स, आंखें बंद करके वो बता रहा था. पहली बात तो ये है, जब सर ने और हमने ऑनलाइन यूट्यूब पे जो देखा ना वीडियो, मेरा बेटा जो ज्यादा चंचल है ना वो कम हो जाए. सिर्फ हमें इस रिजल्ट की अपेक्षा थी कि हाँ उसका जो खुद इंस्पायर होकर नहीं कर रहा था ना, तो वो करे. ये थर्ड आई की तो उम्मीद नहीं थी सच में. अच्छा. लेकिन सर भी बोल रहे थे कि ना वो सिर्फ एक जगह पे ज्यादा देर तक बैठे, चंचलता उसकी कम हो जाए तो भी हमें रिजल्ट आएगा, समझो खुश हो जाएंगे हम. लेकिन बाद में उसका थर्ड आई जो ओपन हुआ और उसने जो हमारे सामने जो चमत्कार बोलो वो जो दिखाया ना, तब हमें पूरा यकीन हुआ कि सच में इसकी थर्ड आई ओपन हुई है और वो पढ़ रहा है सब कुछ. हमने 2 पट्टियां उसके आंखों पे लगाई, उसके नीचे कॉटन भी लगाया और फिर देखा
तो फिर हमें भी मालूम पड़ा कि वो सच में देख रहा है। बरोबर से जुड़े हैं, उन्होंने फ्रेंचाइजीज भी लिया है, यानी उन्होंने लॉकडाउन में काफी सारे बच्चों को भी ट्रेन किया है। कैसे पता चला कि मिड ब्रेन एक्टिवेशन जैसा साइंस या फिर ऐसा कोर्स होता है? वीडियो भी यूट्यूब पर देख रहा था। हाँ। लेकिन एक दिन ऐसा हुआ, मेरे माइंड में ऐसा ख्याल ना सीखना चाहिए, लेकिन 8-10 दिन में वो आपका फेसबुक पर मैंने ऐड देखा। यस यानी तुरंत मैंने आपको कॉन्टॅक्ट किया। स्टडी करायला खूप कंटाळा यायचा, पण जेव्हा का नाही ते मेडिटेशन करायला लागले तेव्हापासून म्हणजे स्टडी मध्ये हे यायला लागलं, असं उत्साह यायला लागला, बरं वाटायला लागली। ओके, नंदिनी बता रही, हाँ गांव से जुड़े हैं, हिंदी थोड़ी आती नहीं है, मराठी में बता रहे हैं कि हमें पढ़ाई में जब करते हैं तो उत्साह आता है और पढ़ाई करते समय जो एंजॉय है वो अलग ही लेवल का। हॅलो, नमस्कार सर जी। हा नमस्कार, बोला सर. हो, भावेशचे पप्पा अमन्यर हा सर, तुमचे आभार मानावे ते अपूर्ण वाटतात। नाही काहीच नाही सर. तुम्ही जे व्हिडिओ बनवलेले आहेत हो डे बाय डे चे, येस आम्ही, माझी मिसेस, मी, माझा मुलगा, अरे वा. आम्ही तिघ जण 25 दिवसापासून दररोज रात्री 10 ते 11 त्या व्हिडिओचा पूर्ण आस्वाद घेतला। अरे वा. त्याच्यामध्ये माझ्यात काही व्हिडिओ असतील हो किंवा मिसेस मध्ये काही व्हिडिओ असतील किंवा मुलामध्ये काही व्हिडिओ असतील, आम्ही तिघांनी पूर्णपणे आस्वाद घेतला आणि आम्ही त्याच्या आदर्शाने चालतोय। अरे वा, छान. इतकं काही शिकायला मिळालं आम्हाला तिघांना, हा जसं तुम्ही आम्हाला देवच भेटले। नाही असं काही नाही सर. हो, खरंच खूप कौतुक करण्यासारखं मी अभिनंदन करतो। बरं का सर. हो सर. माझी इच्छा आहे की हे पूर्ण फॅमिलीनं बघायला पाहिजे, म्हणजे कसं की मुलांसोबत आपण ही मेडिटेशन असेल ना अजून छान होतं. आम्ही म्हणजे एवढा एन्जॉय करतो, आम्ही तिघ जण डान्स करतो, तिघ जण कृती करतो आम्ही। अरे वा. तुम्ही काय करता सर? जिल्हा परिषद शिक्षक। जिल्हा परिषद. अरे वा, तुम्ही शिक्षक आहे ना? आम्ही दोघ जण शिक्षक आहोत, मम्मी पप्पा। छान. आणि मुलगा एकटा आहे, आम्हाला मुलगा एकटा आहे। यूट्यूब पे मैंने सर्च किया तो आपका ये मुझे मिला। पहले आंखें खोल के रीड नहीं कर पाता था, राइटिंग नहीं कर पाता, अभी आंखें बंद करके भी कर रहा है। उसकी पावर, मेमोरी पावर बहुत बढ़ गई है। मेमोरी पावर बहुत बढ़ गई है। चलो, बहन के साथ बहुत झगड़ा करता था, अच्छा, अभी खुद उसे संभाल रहे हैं। मम्मा आप काम करो, मैं इसे संभालता हूँ। वाह, वेरी गुड। उसका स्वभाव भी बहुत अभी शांत हो गया। मोबाइल टीवी का क्या है मैम? मोबाइल टीवी कम हुआ है? मोबाइल टीवी पहले तो रिमोट छोड़ता ही नहीं था। अच्छा, अभी हमें टीवी नहीं लगाने देते। ओके, अभी मम्मी पापा को नहीं लगाने देता है। क्या इतनी बड़ी रिस्क लेनी है बच्चों के लिए? हम करेंगे तो नुकसान तो नहीं होगा बच्चों का, या फिर इसके कुछ डिसएडवांटेज है क्या, या फिर हमारे पैसे वेस्ट होंगे क्या, या फिर नहीं करना चाहिए? तो ऐसे कंफ्यूज पेरेंट्स को आप क्या कहना चाहेंगे? क्या सच में ये कोर्स करना चाहिए और कैसे? अरे आपने जो कोर्स बनाया है वो मुझे बहुत पसंद आया। आपको बहुत पसंद आया? पहले हमें भी ये लगता था कुछ ब्रेन के ऊपर इसका साइड इफेक्ट होगा क्या, फिर हमने एक ही दिन में इसका इतना बदलाव देखा कि ये इतना अच्छा कोर्स पहले हमें मिलना चाहिए था। ओके, वेरी गुड। और आपने बहुत ही ब्यूटीफुल डिसीजन लिया। हमें डॉक्टर के पास जाकर भी उसके पास इतना बदलाव नहीं आया, सभी उसके प्रॉब्लम दूर हो गए। वेरी गुड, वेरी नाइस। फिजिकली, मेंटली सभी चीजें सॉल्व हो गया। और ये जरूर कहूंगा, ये ताकत है मेडिटेशन की, ये ताकत है ध्यान। हॅलो, हा नमस्ते सर। मी हो सर, तुम्हाला किती धन्यवाद करावं ते खूप कमी आहे सर। थँक्यू सर, तुमच्यासारखी गुरु मिळाले माझ्या मुलांना म्हणून। खूप बदलाव आहे सर त्यांच्यामध्ये, खूप। अरे छान. खूप म्हणजे खूप, आता म्हणजे दुर्गेश तो खूप क्वेश्चन आन्सर बी करतो आणि जे वाचतो वगैरे तो ना, तर पूर्ण त्याच्या लक्षात राहतं एकदम। हे सगळं मेडिटेशन मुळे होतं, ध्यानामध्ये या सगळ्या गोष्टी होतात। आणि त्यांना असं म्हणजे आवडीने करतात, खूप आवडतं त्यांना। आता ते कुठलंही काही बी करायला सांगा तुम्ही त्यांना, खूप आवडतं त्यांच्या लाईफ मध्ये। किती काही जरी झालं, टेन्शन आलं, काही जरी झालं, त्यांचं मन एकदम स्थिर असणार। आणि इतकं म्हणजे त्यांच्यात खूपच छान बदलाव झालाय, मला त्याच खूप कौतुक वाटतं। तुमचं किती कौतुक करावं ते कमी आहे की सर। काय नाही, त्यांचीच मेहनत आहे, फक्त प्रॅक्टिस ही नेहमीसाठी हो, मेडिटेशन बी कर म्हणलं की करतात ते,
क्लासला बी आता त्यांचे एकटे बसतात. अरे वा त्यांचे एकटे क्लास वगैरे अटेंड करून देतात आता. पहिल्यापेक्षा भरपूर बदलाव आहे त्याच्यात खूप. कारण की त्यांना मी हेच कंटाळलेली होती. क्लास लावायचं, मेडिटेशन क्लास लावायचं हेच कारण होतं. दोघं जण खूप मस्त्या करायचे. दोघं जण ते जुडवा आहेत ना, त्यांचं पहिल्यापासून कधी जमलंच नाही. लहानपणापासून त्यांचं अजिबात जमत नाही. त्यांचं खूप मस्ती, खूप मारामारी करायची. खूप बदलाव आहे. खूप शांत झालं त्यांचं. जमायला बी लागलं. आता डिस्कस करायला लागले आपसमध्ये. नाही तर पहिले ते असं काही डिस्कस करायचं म्हणलं तर दुर्गेशला तर काही करू द्यायचं नाही दिव्यांशूला. तसं आता समजून घेतो त्याला तो. आपने ऐसे क्या क्या बदलाव देखे अभी इनके अंदर ये कोर्स करते समय? के अंदर बदलाव सबसे पहला आया कि टीवी बिल्कुल ही बंद कर दिया. वाह वाह वाह, टीवी नहीं देखता है. बदलाव आया है सर कि ये गुस्सा करते थे. यस, गुस्सा इनका बिल्कुल भी खत्म हो गया. गुस्सा खत्म हुआ. और तीसरी चीज इनके अंदर एक और भी बदलाव अच्छी आई है कि पढ़ने में खाली समय में नहीं रहते. पढ़ने का हमेशा कुछ ना कुछ किताब ले लेंगे, राइटिंग करेंगे और अपना लगे रहते हैं पूरे दिन. जैसे टीवी और मोबाइल छूटा तो बस ये काम में लगे रहते हैं. अरे बाप रे, यानी बच्चों को कहना पड़ता है बेटा पढ़ाई कर पढ़ाई कर पढ़ाई कर. अभी कहने की जरूरत नहीं है, वो खुद जाके पढ़ रहा है. ये स्माइल करके किताबें पढ़ लेते हैं. इसके अलावा उल्टा करके फ्लिप करके किताबें पढ़ लेते हैं. उसमें से इमेज बता सकते हैं कि हाँ ये है ये. अच्छा. और बॉटल इनको देता हूँ, पट्टी बांध देता हूँ और स्माइल करके मैं कहीं रख देता हूँ, छुपा देता हूँ. वो ढूंढ के लेके आ जाते हैं, बता देते हैं सर ये आंख बंद करके अपने बच्चों को भविष्य यदि बनाना है पेरेंट्स को तो ये कोर्स ले करके. और बहुत मिनिमम चार्ज पैसा है, बहुत ज्यादा पैसा भी नहीं है कि मैं कहूँ बहुत ज्यादा यूज कर सकता है, खर्च कर सकता है. तो लेकर के बच्चों को कोर्स कराने की जरूरत है. सभी पेरेंट्स में रिक्वेस्ट करूंगा कि वो कोर्स ले और अपने बच्चों को ये शिक्षा एजुकेशन जरूर दे. ओके सर, थैंक यू वेरी मच. और मेरे मिशन में आपने कंट्रीब्यूट किया कि लाइफ में मैंने 10 लाख बच्चों को ये चीजें सिखानी है और अभी जैसे बच्चों को बनाना है. और ये नॉलेज बचपन में ही मिले, मैं ये चाहता हूँ. आला कसं काय किंवा तुम्ही कसं बघितलं, तुम्हाला कळलं कुठून सर? तर मी फेसबुकवर तुमची ऍड बघितली होती. आणि मला असं वाटलं हे ऍड बघितल्यानंतर हे शक्य होईल. मला खात्री नव्हती. म्हटलं चला अनुभव तर बघू ना. आणि तिचं काय होतं, तिला स्वतःबद्दलचा जो कॉन्फिडन्स आहे तर तो पण कमी होता. असं ज्या तिसरा उघडण्यासाठी ज्या ऋषीमुनींना 12-12 वर्ष तप करावं लागतं तर त्याचं आम्हाला 3 दिवसामध्येच त्याचा रिझल्ट दिला. अरे वा, छान छान छान. आणि तुम्ही हे करत असताना दीदीला इंटरेस्ट येत होता, म्हणजे ती आनंदाने करत होती तर तिला खूप प्रेशर असायचं की मला करायचंय आणि मला खूप टेन्शन येतंय, मला जमेल का नाही, असे तुमच्या समोर प्रश्न राहिले का? असे प्रश्न उभा राहिले का? घरी कसं जमणार, काय करणार, असे काही अडचणी आल्या का? मला पण म्हणजे आवड निर्माण झाली त्याच्यामध्ये. खूप काही म्हणजे मनानेच करायला बसायला, म्हणजे सांगावं पण नव्हतं लागत कर म्हणून. मेडिटेशनचा भाग म्हणजे तुझं नेहमी चालू असायचं. अच्छा अच्छा, मनानेच करते मनानेच करते. तो डेली मोबाइल पे से लगे रहते थे. या मैं सुबह जाके शाम में आता था. जब तक देखे तो दोनों बेटा दोनों भी मोबाइल में खेलते थे. ओके, नाइस. अब पूरा मोबाइल तो पूरा बंद हो गया थोड़े दिन के लिए. ग्रेट, नाइस 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 नाइस. हाँ, उसके लिए मैं बहुत खुश हूँ सर. हमने वाटर में में स्कूल टीचर्स ट्यूशन आपका हैप्पी है सर. कंप्लीट चेंज हो गया ऋतिक को. चेंज हो गया. पढ़ने के लिए कुछ प्रॉब्लम नहीं कर रहा सर. नाइस नाइस. लिखने दो, कंप्लीट लिखकर बता रहा सर. विद इन हाफ एन आवर में बता रहा है. वेरी गुड, वेरी गुड. हमारी फैमिली को गिफ्ट है वो तो. फैमिली के लिए गिफ्ट है. फैमिली को गिफ्ट है तो हमारे दोनों बच्चे एक्टिव हो गए. स्कूल का टेंशन नहीं है सर. अभी कौन सा भी पढ़ने दो, मैं तो अभी हैप्पी हूँ सर. वेरी गुड. इसमें अपने हिंदुस्तान का कोई भी बच्चा इसमें ज्वाइन करके अगर ये शिक्षा ले रही है ना तो हाईली एक स्टार बन गया समझो सर. कंपल्सरी सर, इसमें डाउट नहीं है. डाउट नहीं है. दूसरे लोग को लेना चाहते हैं बोले तो भी डाउट नहीं है सर. इसको एक क्लियर है हमारा फैमिली को. तो आप तो भगवान मिले समझो सर. ओके, तो यही मैं चाहता हूँ कि ये नॉलेज सभी बच्चों के पास जाए. और मेरा मिशन भी है सर, 10 लाख बच्चों को मुझे ये चीजें सिखानी है. क्योंकि कोई नई चीज होती है, हम उसको चीजों को ऐसे सोच के कि नहीं ये झूठ है, बकवास है, और ऐसे ही छोड़ देंगे तो हम पीछे रहेंगे, आगे नहीं जाएंगे ना. नहीं. अगर आपने भी डाउट लिया होता क्या पता ये सच या झूठ है. सर के कोर्स हो अगर उस दिन हम पीछे एक कदम पीछे डाले तो
हाँ। अपने लिए पूरा लास्ट बनता था सर। मेरे के लिए तो लास्ट होता वो था। आगे बढ़कर अब मेरा बेटा क्या तो बने ना बने, ये कोर्स लेने के बाद हम तो बहुत पूरा एंटायर फैमिली बहुत खुश है सर। ऋतिक ये बताओ सेशंस कैसे लगे, वीडियो हाउ वाज द वीडियो सेशन, कैसा लगा आपको, यानी वीडियो कोर्स कैसा था पूरा? अच्छा लगा सर 30 डेज का। 30 डेज का अच्छा लगा, मजा आया आपको पूरा? Okay. यानी जब मैंने पहला वीडियो शूट किया था सर, मैं खुद के बारे में बताऊं, ये मैंने बनाया ना, यानी वीडियो एडिटिंग, हाँ, पूरा वो सभी जो बोलना क्या है वीडियोस में वो मैंने बना। मैंने मेरा पहला वीडियो देखा था, डे 1 का देखा था। मैं जब वीडियो देखा मैंने खुद कहा वाह क्या योगेश बनाया तूने यानी इतना खूबसूरत वो मुझे लगा था। यानी मैं एक चीज सुनी थी स्टीव जॉब के बारे में कि स्टीव जॉब यानी एप्पल मोबाइल के फाउंडर है सब, ओके, उनका बिजनेस है एप्पल का। वो कहते थे कि हर चीज हम बिजनेस में आते हैं या बिजनेस करते हैं, कुछ भी बनाते हैं ना, वो पहले हमें अच्छा लगना चाहिए, हमें बहुत अच्छा लगना चाहिए, वो वाव का मोमेंट हमें पहले आना चाहिए। और वो जब अभी भी मैं वीडियो मेरे देखता हूँ ना 30 डेज के, मैं देखता हूँ कि ये क्या बनाया है, तो कितना जबरदस्त बन गया है। ओके, वो बनने के पीछे भी कुछ तो भी एनर्जी का काम था वो जो मुझे, और काफी हमने मेहनत भी लिया था। रात को मैं 2-2 ढाई बजे वो एडिटिंग वगैरह सभी चीजें करता था, तो वो सभी मेहनत आज मुझे दिख रही है, या फिर इतने सारे स्टूडेंट आज जुड़ गए हैं। तो बहुत ही सुंदर सा ये वीडियो कोर्स है, और बच्चों को, हर एक बच्चों को अच्छा लगेगा, पेरेंट्स को अच्छा लगेगा, मुझे पूरा विश्वास है। इसलिए हमने मनी बैक गारंटी दिया था सर, आपको याद होगा हमने ये प्रोग्राम को मनी बैक गारंटी दिया। हमारा हिंदुस्तान का हर एक बच्चे को ये डालना चाहिए। यस यस यस, बोले तो अपना इंडिया बिल्कुल एक साल 2 साल में बहुत इम्प्रूव होगा सर, बहुत हर इम्पोर्टेंट। एक बच्चे को डालना चाहिए सर। यस यस यस, हर एक बच्चे को डालना हाँ, चाहिए। डालने के बाद कुछ हम लोग कुछ खाए तो उसका स्वाद पता चलेगा। यस यस, तब तक नहीं पता चलेगा, ऊपर ऊपर नहीं पता चलेगा। ये करने के बाद वो लोग आपको रिटर्न बहुत हैप्पी से थैंक यू बोलना चाहूंगा। यस यस यस, डेफिनेटली यही मैं चाहता हूँ कि इससे बेनिफिट मिले हैप्पी बने बच्चों की लाईफ, और एक बड़े लेवल पे हो जाए। बुक नावावर क्लिक करा आणि आत्ताच्या आत्ता कॉल करून आपल्या मुलांचं रजिस्ट्रेशन करूया. भेटूया लाईव्ह सेशन मध्ये.